नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी स्मार्ट या पाठातील पेज नंबर 22 आणि 23 वरचा भाग समजून घेणार आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की स्मार्ट्स गोल मेथडॉलॉजी काय असते काय नाही. तर आज त्यांच्या पर्टिक्युलर आपण नेमकं काय असते स्मार्टचं लॉंग फॉर्म आणि त्या विशिष्ट शब्दांचा अर्थ काय असतो तो बघूया. तर पहा, स्मार्ट गोल हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. म्हणजे जे स्मार्ट असते ध्येयाची एक मार्गदर्शक काय असते, सूची असते, स्पेसिफिक रुब्रिक असतो, गाईडलाईन असते. आता बघा, SMART याच्यामधला पहिला शब्द आहे, पहिला लेटर आहे यस आणि यस फॉर स्पेसिफिक. आता याचं काय दिलं आहे ते पाहू आपण. स्पेसिफिकमध्ये स्पेसिफिक इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. म्हणजे सुधारणा करण्याची आवश्यकता असणारा एखादा विशिष्ट क्षेत्राचा यात समावेश होतो, स्पेसिफिक एरियाचा. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाइंड द अचीवमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. आणि पहा, क्षेत्र जितके अधिक नेमके असेल तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे काय साध्य होऊ शकते, ध्येय साध्य होऊ शकते. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड द गोल. आणि त्यामुळे तुम्ही मापदंड जो पॅरामीटर्स असतो ते ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे हे कसं जाते, सोपं जात असते. फॉर एक्झाम्पल, if it is a building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch. समजा उदाहरणार्थ एखादी आपण घेतलं तर एखादी घर बांधताना ते किती क्षमतेचे आपल्याला घर हवे आहे आणि किती कालावधी लागेल याबद्दलची काय असणं आवश्यक आहे, आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तेव्हा तो गोल आपण घर बांधण्याच्या पूर्ण वेळेमध्ये कंप्लीट करू शकतो. त्यानंतर SMART मधला दुसरा लेटर आहे M फॉर मेजरेबल. मेजरेबलचं पाहू आपण. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड अ स्पेसिफिक वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. पहा, ध्येयाचे परिणाम निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आखता येतात. इफ यू क्वांटिफाईंग गोल, इफ यू क्वांटिफाईंग गोल प्रोव्हाइड्स व्हॉट, स्पेसिफिक वे, विशिष्ट मार्ग आपल्याला पुरवतो कशाकरता, ध्येय निश्चित करण्याकरता. दिस मेक इट्स इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड इन्क्लुडिंग एरिया टू इम्प्रूव्ह. आणि त्यामुळे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीत कामगिरीचे आपल्याला मानक ठरवता येतात. तसेच सुधारणेचेही आपल्याला संधी शोधणे इथं काय असते, सोपं जाते. व्हाईल प्लेइंग, उदाहरणार्थ जर व्हाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन. पहा, जेव्हा आपण फुटबॉल खेळतो तर फुटबॉलमध्ये खेळाडूची भूमिका व त्याचे मैदानावरील स्थान हे काय असते, निश्चित असणे आवश्यक असते. निश्चित जर त्याचे स्थान नसेल तर त्या विशिष्ट खेळाडूची भूमिका बरोबर होणार नाही. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे अचिवेबल. अचिवेबल म्हणजे प्राप्त, साध्य करण्यायोग्य. सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कंप्लीटेड इन द डिझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम. ऑफ्टन दिस गोल मे ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन टू हेल्प मीट बॉर्डर गोल्स दॅट फर्दर डिफाईन्ड ॲज अ करिअर. पहा, ठराविक कालावधीत पूर्ण करता येतील असे ध्येय ठरवावीत. म्हणजे ध्येय ठरवताना असे ध्येय ठरवा की या कालावधीत आपला ध्येय हा पूर्ण झाल्याच पाहिजे. अशी विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा जो मैलाचा दगड बनण्याचे काम करतात आणि त्यातूनच कित्येकदा भविष्यातील कारकीर्द काय होऊ शकते, ठरू शकते. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach
दोज हाईट्स इन फ्युचर. पहा, आपण एखादी विद्यार्थी म्हणून राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री बनू शकणार नाही, परंतु एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता बनून प्रभावी कार्य करण्याचे स्थान आपण स्वप्न नक्कीच पाहू शकतो. फ्युचरमध्ये या गोलपर्यंत आपण पोहोचू शकतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे रिअलिस्टिक, वास्तववादी. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विथिन वन करंट स्किल सेट ऑर अरेना ऑफ एक्सपर्टीज. पहा, स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार व क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे असते. म्हणजे आपण काय करू शकतो, व्हॉट वी हॅव, व्हॉट स्किल वी हॅव, कोणती आपल्यामध्ये कला आहे, कौशल्य आहे, ते आपण पाहायला पाहिजे आणि त्यानुसार आपले ध्येय निश्चित करायला पाहिजे. त्यानुसार आपण ध्येय काय करू शकतो, निश्चित करू शकतो. जसं बिल्डिंग एक्सपर्टीज टेक टाइम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम an expert in a short amount of time is unrealistic. पहा, कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य मिळवण्यासाठी आपल्याला काय द्यावा लागतो, वेळ द्यावा लागतो. त्यामुळे कमी कालावधीत एखाद्या विषयात पारंग होण्याची अपेक्षा ठेवणे अवास्तव आहे, अनरिअलिस्टिक आहे. बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू बी सक्सेसफुल ॲट अटेंडिंग गोल. पहा, वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणे सहज शक्य होते. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह द गोल परहॅप्स टेक रिअलिझम. पहा, बचावात्मक आणि धडाडी नसलेले ध्येय बहुधा हे काय असते, वास्तववादी नसते. We must have the clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. पहा, आपल्या डोक्यात म्हणजे ध्येयाचे चित्र काय पाहिजे, स्पष्ट असायला पाहिजे आणि ती पूर्ण करण्याची काय असायला पाहिजे, आपल्यामध्ये क्षमता सुद्धा असायला पाहिजे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे टाइम बाउंड. एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड इज गोल ॲज इट विल हेल्प increase focus and accountability. पहा, कालमर्यादितपणा. प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करणे आवश्यक आहे, वेळेचा कालावधी निश्चित करणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यावर आपण काय करू शकतो, अधिक लक्ष केंद्रित करू शकतो आणि जबाबदारीची जाणीव सुद्धा आपल्याला होऊ शकते. To reduce weight we know how to go about it. पहा, जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर काय करायला हवे हे आपल्याला माहीत असते. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन इट नेव्हर बिकम इन अ रियालिटी. परंतु आपल्याला आपल्याला माहीत असते की वजन कसं कमी करायचं, पण वेळेच्या चौकटीत राहून सातत्याने नेहमी कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळवणे शक्य होते काय, शक्य होत नाही. इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स, ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन, डाऊट ऑर इंडिफरन्स बट विदिन अ डेडलाईन. पहा, आपल्याला नियमित व्यायाम असो किंवा मग आहार घेणे असो किंवा ताणविरहित विचार असो, मनाची दुविधा न होऊ देता, मनामध्ये शंका किंवा उदासीनता न बाळगता, ठरवलेल्या मुदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टीचे आपण पालन करायला पाहिजे. तेव्हा तुम्ही काय करू शकता, यू कॅन रिड्यूस युअर वेट. इफ यू आर नॉट कन्सिस्टंट विथ युअर टाइम then you can't reduce your weight though you know how to lose the weight. पहा, कन्सिस्टन्सी नसेल, सातत्य नसेल, त्या वेळेमध्ये त्या टाइम बाउंडमध्ये हे करत नसो आपण, तर आपल्याला माहीत असून सुद्धा आपण आपलं वेट कमी करू शकतो काय नाही. विजन, विशेष, इंटेन्शन अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. पहा, सर्वच ध्येयदृष्टी
इच्छा, उद्देश आणि स्वप्ने ही कशी आहेत, मौल्यवान असतात. They spark of imagination and encourage us to define where we want to reach. पहा, ह्या यासाठी आवश्यक असतात कारण त्यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि नेमके कुठे पोहोचायचे आहे ते ठरवण्यासाठी आपल्याला काय मिळत असतो, प्रोत्साहन मिळत असतो. In order to get there, however, we need to bring life images down to earth and plan to execute our strategies. आणि पहा, तिथे पोहोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनातील जी प्रतिमा आहे, व्यवहारिक पातळीवरील कृती आहे, त्या कृतीत उतरवता आल्या पाहिजे. आपल्या मनातील गोष्टी कृतीत म्हणजे ज्या मनात आहे, फक्त मनात विचार करून चालणार नाही. यू हॅव टू ॲक्ट ऑन दॅट पर्टिक्युलर थिंग. व्यवहारिक पातळीवर उतरवता आल्या पाहिजे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. इफ वी डोंट पुट anything in, we don't get anything out. पहा, आपण जे वापरलेली ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण यांचा निष्पत्तीवर परिणाम होत असतो. म्हणजे जे काही आपल्याला फलित मिळणार आहे, आउटपुट मिळणार आहे, त्याच्यावर परिणाम होत असतो. कशाचा, आपण वापरत असलेल्या ऊर्जेचा, आपल्यामध्ये असलेल्या गुणवत्तेचा. आयुष्य हे कसं असते, लाईफ इज लाईक अ ट्रम्पेट. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. एखाद्या रणशिंगाप्रमाणे तुतारीसारखे असते. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट. जर आपण काहीच दिले नाही त्याला, तर त्यातून काहीच आपल्याला मिळणार आहे का, नाही. कसं नाही का, जे तुतारी असते, रणशिंग असते, त्याच्यामध्ये आपण हवा भरतो तेव्हा कुठं तो आवाज निघतो. आणि म्हणून असं म्हटलं जाते, इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, वी कांट गेट एनिथिंग आउट. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. पहा, यश काय आहे, यश हे अंधारातून केलेली वाटचाल आहे. फाइंडिंग द राईट फुटिंग, preciously mastering the skill and getting to the next place all depends on how we approach and tackle the problem. पहा, आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे, या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो यावर अवलंबून असतात. The best way to get from where we are to where we want to be is to find the footing of our next step. पहा, आपण जिथे आहोत तिथून जिथे जाण्याची इच्छा आहे तिथे पोहोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे असं असते. When we take the next step, it should support and hold us without a crack. आणि आपण उचललेले प्रत्येक पुढचे पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे असायला हवे. तेव्हा तुम्ही आपल्या जीवनामध्ये काय करू शकता, यशस्वी होऊ शकता. यू कॅन बी अचीव युअर गोल व्हॉट यू डिसाइड फॉर युअर लाईफ. सो यू हॅव टू accept this smart methodology if you want to success in your life. Thanks.